अशी कुठली गोष्ट आहे की ज्या गोष्टीचा खप होतच राहतो, युद्ध हो, एक्सपोर्ट बंद हो किंवा बाकीचं काही हो, ह्या गोष्टी मात्र चालतच राहतात. हे सेक्टर कुठलं सेक्टर? FMCG, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स. काय येतं याच्यामध्ये? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय करतो? उठलो, ब्रश करतो, काय आहे? टूथपेस्ट, कोलगेट, पामोलिव्ह, हेच आहे. टूथपेस्ट पतंजली, दंतकांती, काही जरी वापरा, सेन्सोडाईन जरी वापरला तरी ते शेवटी इथेच येतं. चहा पिताय, कॉफी पिताय, नेस्ले ब्रू आलं कुठे? ITC मध्ये किंवा तुमच्या नेस्लेमध्ये आलं. नाश्ता करताय, ब्रेकफास्ट करताय, मॅगी पासून तुमच्या वापरणाऱ्या बुक पर्यंत, पेन पासून पेन्सिल पर्यंत, पट्टी पासून सगळ्यापर्यंत माणूस जिवंत असतो FMCG वापरतच. FMCG आहे ना, एक स्टेबल सेक्टर आहे. म्हणजे अमेरिकेने तुमच्यावरती बंधनं लादो काय, तुमचं सॉफ्टवेअरचं एक्सपोर्ट थांबवो काय, किंवा तुमचं आहे ना एखाद्या गोष्टीमध्ये काही कांडो, हे खपतं म्हणजे खपतंच. जर भारतात तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे ना, श्रीमंत, 4 गोष्टी आहेत ना, 4 गोष्टी, हे विकत स्वस्त घ्या आणि थोड्याशा महाग किंवा प्रीमियम एखाद्या क्वालिटीमध्ये सेल करा. तुम्ही आयुष्यात गरीब राहूच शकत नाही. काही घ्या, कांदा, बटाटा, तेल, एखादा कुठला तरी स्वीट पदार्थ किंवा रोजच्या वापरातला कुठलाही एक पदार्थ, एक पकडा, फक्त एक. त्याचं दुकान टाका, डिलिव्हरी टाका, काही करा, तुम्ही गरीब मरू शकत नाही. कांदे घ्या, 10ने विका, 15ने, 5चा मधला फायदा. किती विका, पोत्याने विका, गाडी घेऊन फिरवून कांदे कांदे म्हणून विका, काही विका. बाकीच्या गोष्टी सगळ्या अंधश्रद्धा आहेत. सुभासेना बिका है एक प्याज या आधा आलू समथिंग है ना, पूरी झूठ बात है. जो आदमी कांदा प्याज बेचेगा कभी गरीब नहीं मरेगा, लेकिन वो ट्रेडर होना चाहिए. स्वस्त घ्यायचं, महाग विकायचं, हीच गोष्ट आहे. याच गोष्टीला ट्रेड म्हणतात. आणि अशीच एक गोष्ट आपण करतोय FMCG सेक्टर मधलं ट्रेडिंग. ह्याच्यातली प्रत्येक कंपनी तुम्हाला माहिती आहे. वरुण बिव्हरेजेस, पिण्याच्या गोष्टी, तुमचं पेप्सी वगैरे ब्रँड हेच आहेत. मिरिंडा कोण आहे, 7 अप कोण आहे, वरुण बिव्हरेजेसच आहे. मला सांगा, यांची ब्रँड कमी होईल का? मला कळायला लागल्याच्या आधीपासून पेप्सी खपतेच आहे. किती पण तुम्ही सांगा हेल्थला खराब आहे, वाईट आहे, काईट आहे, लोक घेतातच. एकतर मिक्सिंगला, नाहीतर प्युअर, हे मात्र घेतलंच जातं. हिंदुस्तान युनिलिव्हर, हुल, किती भारी कंपनी आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या प्रत्येक गोष्टी, अगदी साबणापासून सगळं आपण याचाच वापरतो. शॅम्पू, डव पासून सगळं हिंदुस्तान युनिलिव्हर आहे. इमामीचं किती, प्रत्येक गोष्टी तीच आहे. ITC, इंडियन टोबॅको कंपनी, फुकणारे सोडत नाहीत, जग सोडतात, हे सोडत नाहीत. ITC तर चालणारच आहे. मोस्ट स्टेबल स्टॉक आहे, स्टेबल बिझनेस सुद्धा आहे याचा. ITCच क्लासमेट वापरतो, हेच आहे. हे सगळे नामचीन कंपनी, डाबर पासून ब्रिटानियापर्यंत, पतंजली पासून टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट पर्यंत, कोलगेट, पामोलिव्ह, P&G, जिलेट, तुमचा मॅरिको, नेस्ले, गोदरेज, अत्यंत नामचीन, प्रत्येकाला माहिती असलेल्या या कंपन्या आहेत. पुढे बघायला गेलं तर हाफ हेस्टन ॲग्रो प्रोडक्ट्स आहेत, त्यानंतर मिस्टर बेक्टर फूड्स आहेत, P&G आहे तुमचा, युनायटेड स्पिरिट. सगळं संपेल, हे कधी संपणार नाही. चाहत कभी खतम नाही होगी. झायडस वेलनेस, त्याच्यापासून बिकाजी, फूड्स इंटरनॅशनल, गुड्स फ्राय, फिलिप्स, नुसता चढत जाणारा स्टॉक, हल्ला केला होता गेले 2 महिने. डोम्स आहे तुमचा इथे. कितीतरी घेण्यासारखी नाव आहेत या सेक्टरमधले नामचीन टॉपचे. ज्योती लॅबोरेटरीज, ते उजाला 4 बुंदोवाला ऐकत होता, ज्योती लॅबोरेटरीज. डेअरी प्रोडक्ट्स आहेत, सनरूफ्स आहेत, बजाज कन्झ्युमर पण आहे, गोदरेज कन्झ्युमर पण आहे, टाटा कन्झ्युमर पण आहे. प्रत्येक स्टॉक आणि भयानक त्यांची व्हरायटी. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, ओके, ऐकलेला फेमस स्टॉक्स. ह्याच्यातले प्रोडक्ट तुम्ही वापरलात नाही असं होणारच नाही. डव पासून तुमच्या ते पियर्सच्या सोप पर्यंत, थंडीत वापरायचा तर पियर्स, ऑल टाइम वापरायचा तर तुमचा लाईफ बॉय आहेच, तेरा साबण स्लोएक या बंटी पासून अगदी लक्स पर्यंत. सगळ्यात लहानपणी आम्ही ऐकलेला पहिला साबण लक्स, गरिबांचा साबण लक्स. हा ब्रँड प्रत्येक कोपऱ्यात पोहोचलाय. 90+ इयरचं प्रेझेन्स आहे. 50+ FMCGचे ब्रँड्स, अरे भयानक ब्रँड्स आहेत. मला सांगा, मला एक गोष्ट सांगा, समजा ना FMCG सेक्टरमध्ये एखादा नवीन प्रोडक्ट काढायचा आहे, नवीन कुठला पण पकडा, असं पकडा की असं एखादा लिक्विड काढायचं आहे, लिक्विड जे तुम्हाला केसाला पण धुवायला वापरता येईल, अंगाला पण हँडवॉश म्हणून वापरता येईल, तेच लिक्विड तुम्हाला कपडे धुवायला पण वापरता येईल, असं एखादं लिक्विड आहे. त्याचं नाव देऊ मल्टीपर्पज लिक्विड. हे प्रोडक्ट एखाद्या कंपनीला काढायचंय, कोण काढेल बरं? R&D तयार आहे, मार्केटिंग सिस्टीम तयार आहे, नेटवर्क तर एवढं स्ट्रॉंग आहे की हे प्रोडक्ट समजा असं कन्सिडर करा की नोएडा दिल्लीला तयार झालं. पकडा, मी राहतोय एखाद्या गावात, सांगली जिल्ह्यातल्या छोट्याशा एखाद्या सातारा जिल्ह्यातल्या गावात राहतोय. माझ्या घरापर्यंत याचं प्रोडक्ट येतं. माझ्या घरापर्यंत लिटरली दिल्लीपासून ते निघतं, मुंबई हेडक्वार्टरला ट्रेनने आलं, पकडा, तिथून ते पुण्याला ट्रकने आलं,
तिथून ते छोट्या छोट्या पिकअपमधून माझ्या साताऱ्याच्या जिल्ह्यापर्यंत आलं, माझ्या जिल्ह्याकडून ते डिस्ट्रीब्युटरकडून ते सब डिस्ट्रीब्युटर टू माझ्या शॉपकीपरपर्यंत आलं आणि माझ्या शॉपकीपरमध्ये शेजारी जाऊन मी घेऊन आलो. एवढं जबरदस्त नेटवर्क आणि मार्केट आहे. नेटवर्क हे इम्पॉर्टंट असतं. प्रोडक्ट तुम्ही काही काढा, ते विकलं जातच. ज्याची गरज असते ती गोष्ट माणूस शोधतो. नेटवर्कने जवळ मिळालं की माणूस ते घेऊन येतो. जर पुढे जायचं आहे तर ज्या कंपन्या ऑलरेडी पुढे आहेत त्याच पुढे जाणार हे डोक्यात पकडा. फलाना बँक पुढची HDFC होईल. काय करायचंय? आत्ताची HDFCच करायची, पुढची HDFC असेल ना. हुल आता बाप आहे, पुढे पण बापच असू शकते की नाही. नवीन एखादी कंपनी येणार, ती प्रोडक्ट काढणार, ती लोकांमध्ये फेमस होणार, मग तिचं नाव होणार, ती चालणार, स्टेबल होणार आणि मग तुमचे शेअर, स्टॉक, व्हॉट एव्हर बिझनेस जो काय तो वाढणार. याच्यापेक्षा ऑलरेडी जी स्टेबल आहे, ज्याचं नेटवर्क मार्केट स्टेबल आहे, बिझनेस स्टेबल आहे की नाही, विचार करा मग बघा. हां, अजून एक फिंगर क्रॉस, चांगला बिझनेस म्हणजे चांगला स्टॉक हे तुमच्या डोक्यातून काढून टाका. यासाठी तुम्ही कोर्सला आणि ह्या गोष्टीला आलाय. हे आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. ओके, याच्यामध्ये बघा सर्फ एक्सेल पण याचाच आहे. किती प्रोडक्ट सांगवायचं, नाव सांगावे तेवढे कमी आहेत. स्टॉक नीट बघा, गेले 6 महिने स्टॉक पॉझिटिव्ह आहे. 6 महिन्यात 11% नॉट सो बॅड, गुड. अपेक्षित काय आहे? ह्या 6 महिन्यात एखाद्या स्टॉकने 15% काढणं म्हणजे बेस्ट, 20% काढणं म्हणजे टॉप. 11% इज नॉट सो बॅड. या 6 महिन्यात सगळे कांड झाले. ट्रम्प निवडून आलाय, इंडियात उथलपुथल झाली आहे, जगात युद्ध झाले आहेत, युक्रेन वॉर झालाय, तेलाचे भाव, तेल कडाडलं, भयानक कांड झालेत या 6 महिन्यामध्ये. तरी सुद्धा हा स्टॉक खाली पडून वर गेलाय, स्टेबल राहिलाय, पडलाय, परत चढलाय. कुठेही हा स्टॉक घेतला असता तर तुम्ही आत्ता प्रॉफिटमध्ये असता. माझं म्हणणं बरोबर की चूक? असा आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. स्टेबल पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक असावाच. स्टेबल पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक असलाच पाहिजे. एक नियम आहे की तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला बॅलन्स ठेवायचा आहे ना. FMCG तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे स्टॉक जास्त चढत नाहीत, जास्त पडत नाहीत, स्टेबल आहेत. पोर्टफोलिओ स्टेबल ठेवणं हे काळाची गरज आहे. पैसा कधी लागू शकतो. पोर्टफोलिओ लाल आहे, पैसा लागतोय, मी काय विकू? FMCG विका, कमी लाल असतो. पुढे बघा, याच्यामध्ये याचं 6 महिन्याचं रिटर्न बघितलं. मार्केट कॅपिटल 6 ट्रिलियन आहे. ग्रेट. म्हणजे 3 ट्रिलियन तुमची इन्फोसिस आहे, त्याच्यापेक्षा तर चांगला आहे. ॲव्हरेज व्हॉल्यूम छान आहे. पी रेशो 55 आहे. या सेक्टरचा पी रेशो 50-60 याच्या दरम्यानच आहे. नॉट सो बॅड, नॉट सो गुड. याच्यामध्ये डिव्हिडंड देतो हा 1.68% डिव्हिडंड. दॅट इज क्वाईट अ ग्रेट थिंग. पुढे बघायला गेलात तर दिस इज अ इन्कम स्टेटमेंट. मी पुन्हा एकदा तुम्हाला कन्सेप्ट नीट सांगतो. रेव्हेन्यू म्हणजे टोटल आलेला पैसा, हा वाढलेला आहे रेव्हेन्यू क्वाईट अ 2%. ठीक आहे, इयर ऑन इयर. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे सगळे खर्च, ऑपरेशन चालवायला येणारा खर्च, हा सुद्धा 1-2% वाढला अपेक्षित आहे. ऍक्च्युली ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 7% पर्यंत वाढले तर चालतात. महागाई 7% वाढते. मागच्या वर्षी 100 रुपयाला मिळणारी गोष्ट ह्या वर्षी 107 रुपयाला मिळते असं आपण मानून चालतो. 2% गुड. नेट इन्कम वाढलाय. नेट इन्कम म्हणजे प्युअर प्रॉफिट वाढलाय. किती वाढलाय? जवळपास 3-3.5% वाढलाय. ग्रेट, बिग थम. नेट प्रॉफिटचं मार्जिन पण वाढलंय. अर्निंग पर शेअर सुद्धा वाढलाय. बिग थम फॉर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. छोटीशी एक प्रश्नचिन्ह आहे, शॉर्ट टर्मचं इन्व्हेस्टमेंट याचं कमी का बरं झालं असेल? इट्स ओके, इंटरनॅशनल सिनेरिओ असेल. टोटल असेट्स वाढले आहेत. हां, टोटल लायबिलिटी 11% वाढणं जरा प्रश्नचिन्ह आहे. पण ही FMCG आहे, R&D वगैरे बऱ्याचशा गोष्टी तिच्या लायबिलिटीज वाढू शकतात. काही प्रॉब्लेम नाही आहे. चांगल्या रेटला हा घेणं, ठेवणं, लॉंग टर्म बेस्ट, स्विंग बेस्ट, कंपाऊंडिंग थम. हिंदुस्तान युनिलिव्हर संपला स्टॉक इथे. पुढे बघा तर हा ITC आहे. ITC, क्लासमेट वगैरे, टोबॅको कंपनी, सिगरेट कंपनी, सगळं काय याच्यामध्ये येतं. हां, ITC बऱ्याच गोष्टी करतं. आता तो इनोव्हेशनमध्ये आहे, FMCGतल्या प्रत्येक सेक्टरमध्ये आहे, तो हॉटेलमध्ये आहे, फूडमध्ये आहे, पॅकेजिंगमध्ये आहे, ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा ITC आहे. पेपर बोर्ड्स आणि स्पेशल पेपर्स असतात, टॉयलेट पेपर वगैरे पेपर्स किंवा जाडे पेपर्स, यांच्यामध्ये काम करतो. IT मध्ये सुद्धा हा आहे. ITC गेल्या 6 महिन्यात वर चढलाय, परत खाली पडलाय. थोडासा कॉशियस स्टॉक आहे. म्हणजे माझं प्रेम ITC वर आहे, पण मी लॉकडाऊन पासून बघतोय 200 पासून 400 वर आलाय. एवढा भारी असतो तर 400 वरून 800, 1200, 1500 का गेला नाहीस तू? विचारायला कधी मिळाला तर. 6 महिने दाखवले तुम्हाला. ॲव्हरेज व्हॉल्यूम ना, पी रेशो 14 पी रेशो. सेक्टर 50-55 ला, तू 14 वरती. इज इट अ भिकारडा पी रेशो? प्रश्नचिन्ह. परत पुढे बघा, 14-15 इट्स गुड पी रेशो. डिव्हिडंड यील्ड देतो, 3.5% डिव्हिडंड आहे याची. ग्रेट. इयरची रेंज 390 ते 580 खूप मोठी आहे. FMCGने एवढी मोठी रेंज देणं म्हणजे परत प्रश्नचिन्ह असतं. FMCG एवढं देत नाही. रेव्हेन्यू वाढलाय 10%, ग्रेट. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 11%, टिकटाक. नेट इन्कम 69%, नेट इन्कम वाढलाय. नेट इन्कम, निव्वळ प्रॉफिट वाढलाय 70% इयर ऑन इयर. ग्रेट.
नेट प्रॉफिटचं मार्जिन 50% वाढलंय. भाऊने तर कमालच केली एकदम. पुढे बघायला गेलात तर अॅन्युअली कॅश फ्लो वाढलाय. टोटल असेट्स ह्याच्या कमी आहेत. ग्रेट. टोटल लायबिलिटीज वाढल्या आहेत. भाई ये क्या बात हुई. चलो ठीक आहे. ओके. पुढे बघा नेस्ले. ओके. नेस्ले घरटं छान लोगो. लहान मुलांच्या तुमच्या सॅरलॅक पासून ते तुमच्या मॅगीपर्यंत तुमच्या कॉफीपासून सगळ्यांपर्यंत नेस्लेच आहे. ह्याने काय म्हटलंय सकाळी 6:30 पासून रात्री 9:30 त्याच्या पण पलीकडे गेलो ना 12-1 पर्यंत तरी नेस्लेच चालतो. लक्षात ठेवा. नेस्लेचं सांगतो तुम्हाला ह्याची मोनोपॉली कुठे आहे. लहान मुलांचे प्रोडक्ट आहेत ना सॅरलॅक वगैरे यांच्या ॲडव्हर्टाईजवर इंडियामध्ये बॅन आहे. यू कांट ॲडव्हर्टाईज दीज प्रोडक्ट्स. जर का तुम्ही ह्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करू शकत नाही तर एखादी नवीन कंपनी मार्केटमध्ये येऊन फेमस कशी बरं होणार. नाही होणार ना फेमस. लेट्स कन्सिडर माझ्याकडे बेस्ट बेबी फूड आहे. बेस्ट. मी कंपनी लॉन्च केली. मोठा कंपनी MID प्रोजेक्ट वगैरे टाकला. माझ्याकडे माल तयार आहे. हाऊ शुड आय ॲडव्हर्टाईज देम. मी टीव्हीवर ॲडव्हर्टाईज करू शकत नाही. यूट्यूब इंस्टाग्रामवर ॲडव्हर्टाईज करू शकत नाही. फक्त शॉपवर ठेवणार तर माझा प्रोडक्ट कोण घेणार. ऑलरेडी नेस्ले फेमस आहे. लोक येणार नेस्ले घेणार निघून जाणार. माझा प्रोडक्ट तसंच पडणार. दुसरी कंपनी इंडियात वर येणं अवघड आहे. अशक्य आहे. ॲडव्हर्टाईजमध्ये काय होतं फेक कमिटमेंट दिली जाते. नसलेली गोष्ट दाखवली जाते. म्हणून ॲडव्हर्टाईजवरती रेस्ट्रिक्शन्स आणल्यात लहान मुलांच्या फूड प्रोडक्टवरती. त्यामुळे फक्त सॅरलॅक जरी याने विकलं ना फक्त लहान मुलांचे प्रोडक्ट तरी पण ही कंपनी बाप आहे. टॉप आहे आणि बेस्ट आहे. जर मार्केट पडलं चांगल्या पी रेशोला आलं तर मी नेस्ले घेतो म्हणजे घेतो. बिकॉज ऑफ मोनोपॉली. मार्केटमध्ये एकटा एवढ्या मोठ्या इंडियाच्या. भाऊ चालणार. टॉपला जाणार. पुढे सांगतो तुम्हाला. ओके. नेस्लेच नॅनग्रो. हे काय नेस्लेचं नॅनग्रो. वाढवा. नॅन वाढवा. लहान मोठी मुलं 2 ते 6 वर्षांचं वेगळं असतं. 6 मंथच्या बेबीचं वेगळं असतं. 1 इयरच्या बेबीचं वेगळं असतं. बाबा भयानक आहे हे सेक्टरच भयानक आहे. अबाउट नेस्ले अनाउन्समेंट काय बघायची गरजच नाही. बघा किटकॅट नेस्लेचं आहे. मॅगी नेस्लेची आहे. हे आम्ही जो केचप खायचो मॅगीचा केचप त्यांचाच आहे. नेस्ले नेस कॉफी त्यांची आहे. हे A4चं मिल्क त्यांचं आहे. मिल्क मेड त्यांचं आहे. मंच त्यांचं आहे. किटकॅट सगळे ब्रँड त्यांचे आहेत आणि सगळे जबरदस्त आहेत बरं का. प्रश्नचिन्ह कुठेच देता येत नाही. गेल्या 6 महिन्यात हा वाढलाय. ग्रेट. आता पडलाय काय माहिती. पडू द्या काय हरकत नाही. पण हा स्टॉक जर का तुम्हाला 1150च्या खाली मिळतोय बिग थम फॉर नाव दिस करंट सिनेरिओ. गेल्या 6 महिन्यात हा 4%, 3% अप आहे. हे 3% बघू नका. 1100 पासून तो 1200 प्लस हे बघा. साधारण 10% तर तो अप पकडलाच पाहिजे. पी रेशो 70 आहे. जरा जास्त आहे. खाली येणं गरजेचं आहे. स्टॉक पण आणि पी रेशो पण. इयर रेंज याची 1055 पासून 1380 पर्यंत आहे. ग्रेट. क्वाईट अ ग्रेट थिंग. पुढे बघायला गेला तर अॅन्युअली याचं सगळं वाढलंय पण नेट प्रॉफिटचं मार्जिन का बरं घटलं तू एवढा चांगला असून. पहिलं प्रश्नचिन्ह. रेव्हेन्यू वाढणं तर एक्सपेक्टेडच आहे. हां ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढले त्याचे काहीतरी नवीन करत असेल. पुढे बघितलं तर ह्याचे इन्व्हेस्टमेंट का घटलेत प्रश्नचिन्ह. हां टोटल असेट्स वाढल्यात चांगली गोष्ट. असेट्सवर खर्च झाला असेल. लायबिलिटीज पण थोड्याशा. ओके. हा आहे वरुण बिव्हरेजेस लिमिटेड. बिव्हरेजेस म्हणजे पिण्याच्या गोष्टी. माणूस खातो माणूस पितो. पूर्वी पिण्याच्या गोष्टी चहापेक्षा जास्त नव्हत्या. दूध हे जास्त चालायचं. आता कोल्ड्रिंक मरणाच्या चालत आहेत. कोल्ड्रिंक हे एक स्टेटस झालंय. पिक्चरमधून मोकार प्रमोट केलंय. स्पेशली आहे ना जसं मला आठवतं मी मोठा होताना 2004 ते 2014-15 पर्यंत पेप्सी चिअर्स द थंडर वगैरे हे सलमान खान शाहरुख खान यांनी ह्याला मोकार प्रमोट केलं. स्पेशली क्रिकेटने पेप्सीला खूप गाजवलं. पेप्सीचे कप होते खूप गाजवलं. म्हणजे तरसा तळात पोचवलं. मी एका लायब्ररीत जायचो. मी सायकल लावायचो. माझ्या समोरच पेप्सीचा बोर्ड होता. पिलो नव्हतो. मी खूप रेअरली हे बिव्हरेजेस पितो. कोणी दिले ऑफर केले मागवले फुकटात मिळाले तर मी पितो असं म्हटलं तरी चालेल. हुन पैसे घालून मी हे विष पित नाही. तुम्हाला प्या म्हणून मी सांगणार नाही. ओके. पुढे बघितलं तर हा मल्टीनॅशनल कंपनी आहे. मोरक्को ब्ला ब्ला अमेरिका श्रीलंका इंडिया नेपाळ चायना हवं तिकडे हे विष गेलेलं आहे. पेप्सी 7 अप सगळ्यांना माहिती आहे. क्लिअर ट्रान्सपरंट. मिरिंडा डीमार्टमध्ये फुकटात मिळणारं. हां ह्याच्यात पण 2 प्रकार आहेत. एक ब्लॅक आहे आणि एक हे वेगळं आहे जे कमी ह्याचं असतं ते. माउंटन ड्यू सगळ्यांना माहिती आहे. माउंटन ड्यू सलमान खान उड्या मारा. स्लाईस सलमान खानची गर्लफ्रेंड. ट्रॉपिकाना स्टिंग अख्ख्या देशाला ज्याने छपरी बनवलं ते स्टिंग यांचं स्टिंग आहे. मरणाचं चाललंय ते. लेच सगळ्यांना माहिती आहे. ड्रॉइड्स तुम्ही युट्यूबवरती बघत असाल. चिटोज मला आठवतं लहानपणी आमच्याकडे बेब्लेड असायचे. बेब्लेड सिरीज चालायची त्याच्यामध्ये बेब्लेड होतं. ते चिटोजवर फ्री मिळायचं म्हणून मी खाल्लं होतं. स्वतःहून कधीच नंतर घेतलं नाही. कुरकुरे ऑल टाइम फेवरेट ब्रँड. एसटी थांबेल तिथे लोक कुरकुरेच खातात.
6 महिन्यात वर गेला, तू खाली का आलास? मला कळत नाही. बिव्हरेजेस ह्या सेक्टरमध्ये आहे ना, जेवढे आहेत म्हणजे बिव्हरेजेसमध्ये अल्कोहोल्स आहेत किंवा ब्रँडी रम पासून त्या ह्या बिव्हरेजेसपर्यंत प्रोग्रेस काय चांगली चालली नाही का मला माहित नाही. 499 काय प्राइस आहे काय याची, किमान 500 550 प्लस जायला पाहिजे होता. हा मी ना फ्युचरमध्ये 600 650 बघतोय, पण ह्याची ही प्रगती अशी राहिली असेल ना वर आणि खाली, तर बाबा देवच याचं रक्षण करो. मार्केट कॅप मोकार मोठ्या 2 ट्रिलियन तर आहेच याचं, 1.5 ट्रिलियनच्या पुढे. पी रेशो 58 ठीकठाक, ह्या रेंजमध्ये असाच असतो तो. इयरची रेंज 419 ते 668 ठीकठाक, एफएमसीची रेंज अशीच असते. पुढे बघितलात तर याच्यामध्ये रेव्हेन्यू याचा वाढलाय, ग्रेट बिग थंब. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 28% कसा वाढलाय, काहीतरी नवीन करत असेल. नेट इन्कम 26%, बिग थंब. नेट प्रॉफिटचं मार्जिन 1.25%, ठीकठाक. अर्निंग पर शेअर 25%, ग्रेट बिग थंब. बरेच थंब घेतले त्याने. टोटल लायबिलिटीज इतक्या कमी झाल्यात, व्हेरी नाईस. पण अशीट्स वाढलेत. ओके, अशीट्स वाढणे खरंच चांगली गोष्ट आहे. इन्व्हेस्टमेंट आली ही पण चांगली गोष्ट आहे. वरून बिव्हरेजेसचा पी रेशो ठीकठाक आहे. अजून स्वस्त झाला तर फक्त प्राइस बघून पण तुम्ही याला घेऊ शकता, बाकीच्या गोष्टी ठीकठाक आहेत. ब्रिटानियाचे बिस्किट्स, याच्या पलीकडे मला काही माहित नाही. बिस्किट आहे, डेअरी आहे, स्नॅक्स आहे, मला वाटतं ब्रेड पावमध्ये सुद्धा आहे. केक आहे, ब्रिटानियाचे केक. रस्क म्हणजे खारी मिळतात ते. न्यूट्रिशनस बार आहेत त्याचे, योगा बार सारखे. लिटल हार्ट हे खूप गोड लागतं, लहानपणी आम्ही खायचो एसटीतून जाताना प्रवासात. बुरबॉन स्टँडर्ड श्रीमंत लोकांचं बिस्किट. जिमजॅम पॉप्स 50-50 तर एक नंबर. पुडा फोडला की संपतोच डायरेक्ट, नाहीतर मऊच पडतो. हे आहे केक, ह्याचे फ्रूट केक सुद्धा येतात, मफिन्स सुद्धा येतात, भरपूर आहेत. ब्रिटानियाचं मला वाटत नाही की ब्रिटानिया मी तुम्हाला सांगावा. पूर्वीच्या काही लहानपणी आहे ना वीरेंद्र सेहवागच्या बॅटवरती ब्रिटानिया होतं, त्यामुळे मला ते माहिती होतं. पुढे बघायला गेला तर ब्रिटानिया गेल्या 6 महिन्यात खरंच वर वाढलाय, खूप चांगला शेअर. बिग थंब 54-30 आहे, जरासा खाली आला तर हा बिंदास घ्यावा. 53-52 याला बिंदास घेऊ शकतो आपण. हा 4,500-5,000च्या रेंजमध्ये हा मिळणं म्हणजे खूप छान होतं. हे इथे माझी थोडीशी इन्व्हेस्टमेंट बसली, मी देवाचा आभारी आहे. पी रेशो 59 या सेक्टरचा हाच आहे 50-60 मध्ये. मार्केट कॅप 1.3 ट्रिलियन, क्वाईट अ बिग मार्केट कॅप. अॅन्युअली इन्कम स्टेटमेंट बघितला तर रेव्हेन्यू वाढलाय, बिग थंब. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस एवढासा वाढलाय काय माहिती कसा. नेट इन्कम 1.8%, ग्रेट. नेट प्रॉफिटचं मार्जिन कमी झालंय, मार्जिन वाढणं गरजेचं होतं. अर्निंग पर शेअर ठीकठाक आहे, 1-2%. प्रश्नचिन्ह. ब्रिटानियासारखा चांगला स्टॉक बॅलन्स शीटवरती असा का रडतो? कॅश आणि शॉर्ट टर्म कमी झाले आहेत, टोटल अशीट्स कमी झाले, टोटल लायबिलिटीज पण कमी झाले. ठीक आहे, लायबिलिटीज कमी झाली, खूप चांगली गोष्ट आहे. वी विल सी दॅट एव्हरीथिंग. पण ठीक आहे, ठीक आणि ठाक आहे. गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स, बजाज कन्झ्युमर प्रोडक्ट्स, प्रत्येक चांगली कंपनी स्वतःला एफएमसीजी उतरायला बघते. कारण प्रत्येकाला आहे ना स्टेबल इन्कम सोर्स पाहिजे, आणि स्टॅबिलिटी ह्याच्या एवढे आणखी कोण देणार. तुमचा प्रोडक्ट जनमानसात जात आहे, तुमचा ब्रँड जनमानसात जातोय, माणसाचा ब्रँड नेम करायचा आहे, एफएमसीजी जावा आणि फेमस व्हा. लेट्स मेक गुडनेस. क्या बात आहे, गुडनेस बनवायचं आहे आपल्याला. ओके, गुड नाईट. मच्छर अगरबत्ती, गोदरेज. ओके, बॉडी वॉश गोदरेजचं. हां, गोदरेजचे बॉडी वॉश आहेत. गोदरेजचं मला वाटतं माझ्याकडे आता सुद्धा याचं हे आहे, ते मशीनमध्ये घालायचं लिक्विड नसतं का, व्हर्टिकल मशीनचं, हे पण माझ्याकडे आहे गोदरेजचं. गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्समध्ये काय आहे, गेल्या 6 महिन्यात 19% अप आहे. बिग थंब. हा 1000पासून 1200 गेला आहे, डबल बिग थंब. रिअली ग्रेट. चार्टच खूप काय बोलून जातो की बिझनेस चांगला आहे. पी रेशो जरा जास्त आहे, 66. 50, 55, 58, 60 ठीक आहे, वी कॅन अंडरस्टँड. इयरची रेंज अगदी 980 पासून 1500 पर्यंत आहे. चांगली प्रगती मारली, मजल मारली भाऊंनी. बघा ना, 430% नेट इन्कम वाढलाय. याचीच प्रचिती चार्टवर दिसते आपल्याला. नेट प्रॉफिटचं मार्जिन 425 ने वाढलंय. रेव्हेन्यू 1.90 ठीक. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 2.18 ठीक, काही प्रॉब्लेम नाहीये. अॅन्युअली बॅलन्स शीट बघायला गेलात तर इन्व्हेस्टमेंट 55% वाढल्यात, ग्रेट. टोटल अशीट्स फक्त 6% वाढलेत, पण लायबिलिटीज मात्र 30% वाढलेत. आय कॅन अंडरस्टँड, बरेच सारे बदलाव केले असणार, त्यामुळेच तर त्यांच्या एवढ्या गोष्टी वाढल्या 430%. 30% जरा जास्त आहेत, पण ठीक आहे, आपण ते मानून घेऊ की गोदरेजची प्रगती खरंच चांगली आहे. बघा लगेच पुढे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट. टाटाचा नमक, देश का नमक, टाटा नमक, आयोडीनवाला नमक. ओके, पुढचं काय, टाटाचं टेटली ब्रँड आहे त्याचा. टेटलीचं तुमचे हे काय ते हर्बल टी, हे टी, टाटाचा टाटा ताजा होले, परत वावा ताज, नाही मला तो वावा ताज हां टाटाचाच असेल तो. कोल्ड ब्र्यू, त्याच्यानंतर रस्क आहेत टाटाचे, सोलफुल, त्याच्यानंतर चिंग्सचे तुमचे मसाले, मॅगी, नूडल्स, जिंजर गार्लिक पेस्ट येते. बरेच प्रोडक्ट आहेत. टाटा बऱ्याच ठिकाणी आलाय आता. ग्रोईंग टुगेदर फॉर बेटर. ग्रेट.
टाटा ऑर्गॅनिक इंडिया, अरे ऑर्गॅनिकमध्ये जो घुसला तो चढलाच. ऑर्गॅनिकमध्ये टी, फूड, कॉफी, लिक्विड बिव्हरेजेस, हर्बल सप्लिमेंट, ऑर्गॅनिक इंडिया. ओके, टाटा 6 महिन्यामध्ये वर चढला, स्टेबल राहिला, ग्रेट. 950 पासून 1100 पर्यंत गेला, 1150 गेला, बिग थंब. या काळात बऱ्याच वेळा टाटा कन्झ्युमरचा आम्ही कॉल मारलेला, आम्हाला आठवतं आणि खरंच छान पैसे दिले आम्हाला. पी रेशो 80 बराच जास्त आहे, जरा कमी येणं अपेक्षित आहे 60 पर्यंत. मार्केट कॅप ठीक, इयर रेंज ठीक, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा, अॅन्युअली बघायला गेलात तर रेव्हेन्यू याचा 15% वाढलाय, बिग थंब. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 19% वाढलाय, ग्रेट. जरा जास्तच वाढलाय पण ठीक आहे. इन्कम वाढलाय. नेट प्रॉफिटचं मार्जिन कमी होणं अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे, आता जरासं 4% 3% इकडे तिकडे. अॅन्युअली सगळं ग्रीन यायचं. लायबिलिटीज कमी वाढल्यात पण असेट जास्त वाढल्यात. बिग थंब फॉर टाटा, स्टेबल राहू दे, पी रेशो कमी होऊ दे, आम्ही तुला घेतो. डियागो आता याचं ना प्रोडक्ट सांगितलं तर तुम्हाला कळेल. डियागो इंडिगाच्या नावापेक्षा आहे ना, हे काय करतं तुम्हाला दाखवतो. ह्याचं एक प्रोडक्ट आहे सिमेझरच ना, स्मर्नॉफ माहिती असेल तुम्हाला, मिक्स ड्रिंक. ओके, ही कंपनी मे बी स्मर्नॉफवरूनच लक्षात राहील. ॲट डियागो इंडिया अवर मिशन इज टू बिकम द बेस्ट परफॉर्मिंग, मोस्ट ट्रस्टेड, रिस्पेक्टेड कन्झ्युमर प्रोडक्ट्स कंपनी इंडिया. ट्रस्टेड पर्यंत ठीक आहे, रिस्पेक्टेड जेव्हा एखादी कंपनी म्हणते खरंच ती काहीतरी चांगलं करते असं आपण अपेक्षित धरू. सगळे बिव्हरेजेसची हीच बोंब आहे. चढले पडले. मे बी ह्यांचं टॅक्सेस आणि त्याने झालेले महाग प्राइस मे बी यांना हॅम्पर करत असाव्यात, पण सगळ्या बिव्हरेजेसची वाताहात झालेली आहे. प्रचंड स्वस्त मिळाला, घेऊन टाका. ओके, पी रेशो डॅश पर्यंत आलाय. मार्केट कॅप याचा ट्रिपल डिजिट बिलियन, जवळपास 1 ट्रिलियन पर्यंत आहे, असलाच पाहिजे. त्याच्यानंतर बघा ना, याचा रेव्हेन्यू वाढलाय, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ठीकठाक 4% वाढलाय, नेट इन्कम 12%, ग्रेट. नेट प्रॉफिट मार्जिन 5%, सगळ्या गोष्टी आयडियलिस्टिक वाढल्यात. इन्व्हेस्टमेंट 55%, थंब. टोटल असेट 17%. हां, लायबिलिटीज जरा जास्त वाढल्यात पण आय कॅन अंडरस्टँड. चेंजेसमध्ये लायबिलिटीज एवढ्या वाढू शकतात. 17च्या पुढे 4-5% आय कॅन अंडरस्टँड. मॅरिको सगळ्यांना माहिती असेल. मॅरिको FMCGतला चांगला स्टॉक आहे. मॅरिकोचं पॅराशूट सगळ्यांना माहिती असेल, पॅराशूट हेअर ऑइल. परत त्यांचं मला वाटतं उवालिका होऊ नये म्हणून असलेला शॅम्पू एक खूप फेमस आहे, त्याचं नाव मी विसरलो. हां, पॅराशूट. हे बघा, हे एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल, हे पण मी डीमार्टमधून घेतलं होतं. सेटवेट माझ्याकडे हे आहे, हे पण आहे माझ्याकडे. सेटवेटचा स्प्रे नाही वापरला मी, दोन्ही वॅक्स मी वापरले आहेत. पॅराशूट ॲडव्हान्स, ओके ॲडव्हान्स सुद्धा मला वाटतं जॅस्मिन पण पॅराशूटचंच आहे. कूल सोल, प्युअर सेन्स. हां, मेडिकर शॅम्पू वापरतो मी. सफोला ॲक्टिव्ह, मला वाटतं याच्याबद्दल तुम्हाला जास्त काय सांगायची गरज नाही. क्वाईट अ फेमस थिंग. लिव्हॉन, मला वाटतं हेअरचं टॉनिक आहे ते, हेअर लस्टी आणि छान दिसाय म्हणून. हेअर अँड केअरचा वास खूप छान असतो. पुढे बघितलं तुम्ही तर मॅरिको 720ला आहे. हा मी 560-580 पासून घेतला होता मागच्या वर्षी. खूप छान प्राइसला आलेला. 600 पासून 700, 700 पासून 750 पर्यंत. बिग थंब 15%, नाईस अ ग्रोथ. मार्केट कॅप जवळपास 1 ट्रिलियनच्या आसपास आली आहे. पी रेशो 55, छान, आयडियल पी रेशो फॉर धिस सेक्टर. बाकी ठीक, 2%, 1.5% पर्यंत हा डिव्हिडंड पण देतो. रेव्हेन्यू 12% वाढलाय, छान. नेट प्रॉफिट मार्जिन जरासा मायनस आहे पण ठीक आहे, प्लस असायला पाहिजे होतं. नेट इन्कम 9.99 जवळपास 10% वाढलाय, बिग थंब. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस काहीतरीच वाढला पण ठीक आहे. बाकीच्या गोष्टीला बघता 14% पॅलेटेबल आहे आपल्याला. बॅलन्स शीट बघायला गेला तर कॅश आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट 80% पर्यंत आली आहे. टोटल असेट्स 12% वाढलेत पण लायबिलिटीज डबल नाही वाढली आहे. FMCG आहे, काहीतरी करत असेल पण याची ग्रोथ चांगली, पी रेशो चांगली. बिग थंब फॉर धिस कंपनी. मॅरिको. डाबर, नो इंट्रोडक्शन निडेड. डाबर इन एव्हरीवेअर. का वाढत नाही माहिती नाही. मी जेवढ्याला घेतलाय काही वर्ष आहे ना, तो तिथेच खेळतोय. स्विंगसाठी घ्यावा, इन्व्हेस्टमेंटला घेताना मला प्रश्नचिन्हच वाटतंय. 250+ आयुर्वेदिक प्रोडक्ट, ॲब्सोल्युटली. डाबरच्या टॉनिक्स येतात, डाबरचे काढे येतात. 140 इयर्स ऑफ लिगसी अँड क्वालिटी एक्सपिरियन्स. चांगला जर का याला प्रतिसाद आला तर हा ब्लास्ट होणार आहे, पण चांगला प्रतिसाद काय येत नाही काय माहिती. 120 कंट्रीज विथ डाबर प्रोडक्ट, ॲब्सोल्युटली एक्सपोर्ट अर्निंग प्रोडक्ट आहे. डाबर च्यवनप्राश, एव्हरीवन नोज दॅट. डाबरचा च्यवनप्राश आहे, रिअलचे फ्रूट ज्यूस आहेत. डाबर हनी नाश्त्यासाठी. डाबरचा आमला हेअर ऑइल आहे. रेड पेस्ट खूप छान, बरीच वर्ष वापरले मी. डाबर पुदिनारा 2 थेंब, छान. डाबर ऑर्गॅनिक हनी, सगळं आहे डाबरकडे, काही नाही असं नाहीये. डाबरचा चार्ट बघायला गेलात तर डाबर गेले 6 महिने चढला पडला. तुम्हाला बोललो की नाही, हा तिथेच आहे जिथे आधी होता. हा 450 ते 550 याच्या मध्येच खेळतोय. हा वर कधी जाणार आहे देव जाणो. ना पैसे वाढवत
ना घटवत. एखाद्या डीपला घ्यावं आणि वरती स्विंग मारावं, बाकी काही करू नये. बरं स्विंगला तरी मी याला का घेऊ, माझ्याकडे बाकीचे नाही आहेत का? पुढे वाढलेल्या एक्सपेक्टेशनने इन्व्हेस्टमेंट म्हणून मी काही प्रमाणात घेऊन ठेवेन. पी रेशो 51 ग्रेट आहे, काही वाईट नाही आहे. रेव्हेन्यू वाढलाय, पण हे काय आहे, इन्कम घटलं, नेट प्रॉफिटचं मार्जिन घटलं, अर्निंग पर शेअर पण घटलं. काय करतोयस तू बाबा? हां, इन्व्हेस्टमेंट आली आहे, अशीट्स वाढवल्यात, लायबिलिटीज पण वाढल्यात, पण हे काय मला आवडलं नाही. हे जे इन्कम स्टेटमेंट आहे ना, डाबर प्रश्नचिन्ह तुझ्यावरती आहेच बाबा, भीती वाटते आम्हाला. पतंजली चांगलं प्रोडक्ट म्हणजे चांगला शेअर असतो का? प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या. पतंजलीचे असा कुठलाच प्रोडक्ट नाही जो खराब आहे. प्राईजमध्ये परवडतो, कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यात छान प्राईस आणि एक विश्वास आहे. बाबाजींवरती काही म्हटलं तरी माझा स्वतःचा पर्सनली विश्वास आहे. एवढा चांगला प्रोडक्ट आहे, पण एका वर्षात 40% रेव्हेन्यू खाली येतोय. 30-40%. का बरं असेल? प्रश्नचिन्ह आहे. बघा, मे बी यांची लागत जास्त आहे आणि विक्री प्राईस तेवढीच असेल म्हणून काहीतरी झालं असेल असं आपण समजू शकतो. पतंजली आटापासून तुमच्या तेलापर्यंत, कॉर्नफ्लेक्सपासून तुमच्या च्यवनप्राशपर्यंत, दलियापासून, पोहापासून अगदी ते सोयाच्या चंक्सपर्यंत, पल्सेसपासून तर ते मँगोच्या ज्यूसपर्यंत सगळीकडे पतंजली आहे. पतंजली इज एव्हरीवेअर. एव्हरीवेअर. हे काय न्यूट्रेल आलेत ना यांचे. बघा ना, ब्रँड पण कोण वापरली आहे. काय अवस्था आहे ही पतंजलीची. पतंजली खरं म्हटलं तर इंडियाचा ब्रँड. हिंदुस्थान युनिलिव्हरपेक्षा हा गाजावा अशी माझी पर्सनल मत आहे. वाढला, पडला, खड्ड्यात गेला, 6 महिन्यात तो 2-4% डाऊन. बाबाजी काय चाललंय बाबाजी? पी रेशो 52 ठीकठाक आहे. डिव्हिडंड पण देतोय 0.5%. पुढे बघा ना, पतंजलीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर चेंज 7% फक्त वाढलाय. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 28% वाढले आहेत. नेट इन्कम 70% वाढलाय. नेट प्रॉफिट मार्जिन पण वाढलेत. पण हे आकडे आणि चार्ट दोन्ही काय शोभत नाहीत बरं का एकमेकांना. इन्व्हेस्टमेंट कमी आली आहे. लायबिलिटीजपेक्षा अशीट्सपेक्षा लायबिलिटी डबलने वाढलेत. म्हणजे देणं जास्त आहे, येणं कमी आहे. कसं काय होणार हो पुढे? किंगफिशर ओनली नेम इज सफिशियंट. काय सांगायचं आहे किंगफिशरबद्दल? बियर, ब्रँड ऑफ युनायटेड बिव्हरेजेस. ओके, पाणी आहे, सोडा आहे, सगळं आमचंच आहे. हेंकेन 00 त्यांचंच आहे. बिव्हरेजेसची एकच वाताहात. वर गेलं, खाली पडलं. मे महिन्याच्या गरमीनंतर पावसाळ्यात पडलं, पावसाळ्यात पडलंच का? बरसात के मौसम बोतल उठाला या असताना हे पडलं का काय माहिती. पुढे बघा, पी रेशो 111. एवढा पी रेशो असतो कधी? 111. भयानक पी रेशो आहे. मोठ्या पी रेशोचे शेअर पडत्या मार्केटमध्ये लवकर पडतात, हे डोक्यात ध्यानात पक्क ठेवा. ओके, पुढे बघायला गेलात तर काय आहे? ओहो, बियर वाढत गेली. रेव्हेन्यू 9% वाढलाय. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 12% ठीकठाक आहेत. नेट इन्कम 7% वाढलाय. नेट प्रॉफिटचं मार्जिन थोडंसं घटलंय. ह्या गोष्टी ठीक आहेत. नेट इन्कम स्टेटमेंटला काय मला प्रॉब्लेम नाही आहे. ओके, आता ही कंपनी आहे गुड्स फ्राय फिलिप्स. गुड्स फ्राय फिलिप्सची एक भारी गोष्ट सांगू तुम्हाला, खूप खूप जास्त भारी गोष्ट. हे बघा, 45 डिग्री अप. हा मी कित्येक दिवस बघतोय. दर आठवड्याला टॉप गेनर, टॉप गेनर, टॉप गेनर. कितीतरी दिवस टॉप गेनर होता. पण नशीब आमचं खराब, आमच्याकडे जास्त शेअर नाही आहेत. हा स्प्लिट झाल्यानंतर घेण्याची हिंमत झाली. पी रेशो 38 आहे. बिग थंब. ह्या स्टॉकला, चार्टला आणि ज्या सगळ्या गोष्टींना बिग थंब. ॲन्युअली रेव्हेन्यू याचा वाढलाय. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 22% वाढलाय. बरं, सगळं ठीक आहे. नेट प्रॉफिटचं मार्जिन 13% घटलंय. चलो ठीक आहे. अर्निंग पर शेअर 31%. ओके, गुड्स फ्राय फिलिप्सला. बाकीच्या सगळ्या गोष्टी ओके आहेत. लायबिलिटीजपेक्षा अशीट्स डबलपेक्षा जास्त वाढलेत, ट्रिपलने वाढलेत. बिग थंब गुड फ्राय फिलिप्स. कोलगेट पामोलिव्ह, ह्याच्याबद्दल काय सांगावं आता? कोलगेट त्यांचा, पामोलिव्ह आपला ब्रँड. हां, याचा प्रोडक्ट छान आहेत. कोलगेटचे बरेचसे प्रोडक्ट आहेत. वाईड रेंज आहे कोलगेटची. कोलगेट बऱ्याच गोष्टी काढतात. म्हणजे आता ह्यातले तुम्हाला सगळ्यात ओळखीची एकच गोष्ट असेल, कोलगेट, दात घासायचं. ओके, पामोलिव्ह एक ओळखीचं असेल तुम्हाला. हा चढला, पडला, 4.2ला आलाय. हा 10% 6 महिन्यात डाऊन आहे. पी रेशो 43. जरा ह्या सेक्टरच्या अनुषंगाने जरा कमीच पी रेशो आहे. डिव्हिडंड काही देत नाही हा. हां, रेव्हेन्यू याचा वाढलाय. बाकीच्या सगळ्या गोष्टी ओके आहेत. म्हणजे फ्युचरमध्ये हा चांगला वाढेल असं वाटतं, कारण इयर ऑन इयर चेंजेस याचे चांगले आहेत, ठीकठाक आहेत. पण बॅलन्स शीटमध्ये इन्व्हेस्टमेंट घटलेली आहे. टोटल असेट्स घटले आणि लायबिलिटीज वाढलेत, पण ते थोडेच आहेत. पामोलिव्ह अत्यंत घाण विचित्र प्राईजला थोडाफार घ्यावा, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला ठेवावा असा स्टॉक बाकीच्या आकड्यांवरून तरी सध्या दिसतोय. ओके, P&G. P&G असं म्हणालात तर तुम्हाला माहिती नसेल, पण याचा प्रोडक्ट म्हटलात, एरियल म्हटलात तर P&G सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट P&G इज डुईंग?
एरियल, ॲम्बिप्युअर प्रत्येकाला माहिती आहे घरात असतो, जिलेट, हेड अँड शोल्डर, हर्बल इसेन्शियल्स, इसेन्सेस हे आहेत P&Gचे प्रोडक्ट. बेबी केअर पासून फॅब्रिक पर्यंत, फेमाइन केअर पासून ग्रूम, हेअर केअर, होम केअर, ओरल केअर, सगळ्या केअरमध्ये हगीज पॅम्पर्स पण त्याचंच आहे. ओके, चढला पडला, कोसळला नाही, सांभाळलाय ना स्वतःला. पण शेअर महाग आहे, 13,420. मी तुम्हाला किती चांगलं म्हटलं तुम्ही घेणार नाही मलाही माहिती आहे. पी रेशो 52, ठीकठाक चाललाय. इयरची रेंज 12,000 ते 17,000 आहे. 17,000चा शेअर तुम्हाला मिळतो 13,400ला. बिग थम फॉर दॅट. पुढे बघायला तर इन्कम स्टेटमेंटमध्ये सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. नेट इन्कम 25% वाढलाय. बिग थम फॉर दॅट. प्रश्नचिन्ह आहे, बॅलन्स शीट खूपच रेड आहे याचं. सगळ्याच गोष्टी, शीट्स पण कमी झाल्या, लायबिलिटीज पण इयर ऑन इयरला कमी झाल्या. मे बी कुठे रेस्ट्रिक्शन्स आणले असतील बिझनेसमध्ये आणि कदाचित. ओके, रॅडिको स्पिरिट्स ऑफ एक्सलन्स, सैफ अली खानला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेतोया. मॅजिक मोमेंट्स हा व्होडका प्रत्येकाला माहिती असेल. मॅजिक मोमेंट कॉलेजच्या मुलांसाठी अत्यंत भारी गोष्ट. मॅजिक मोमेंट्स हे रॅडिको आहे ना, स्पिरिट्स ऑफ एक्सलन्स, इट्स वर्क्स इन ब्रँडी, वोडका आणि रमवरती सुद्धा. कॉन्टेस हा फेमस ब्रँड आहे. हा मी कोणाला तरी गिफ्ट केला होता. हा कॉन्टेस हा आर्मी कॅन्टीनमधून घेऊन मी माझ्या एका वरिष्ठांना दिला होता. मॅजिक मोमेंट्स काय लहान पोरं पितच असतात कंटिन्यू. रेडिको खैतान खूप छान चार्ट, एक्सलंट ग्रोथ, मानलं पाहिजे. 50%ची ग्रोथ इज लिटरली हेड्स ऑफ फॉर दॅट. मार्च, मे, जून 2000 पासून 2400 पासून 2500 2600च्या पलीकडे गेलाय. पी रेशो 95. पी रेशो थोडासा जास्त आहे. बिव्हरेजेसमध्ये प्रत्येकाचे वातात झाले. युनायटेड स्पिरिट्स पासून तुमच्या वरून बेव्हरेजेस पर्यंत सगळे चढले, खाली पडलेत, खड्ड्यात गेलेत बऱ्यापैकी स्टॉक. ह्याने स्वतःला चांगलं मेंटेन ठेवलंय. 50% ग्रोथ इज क्वाईट अ गुड. पी रेशो जास्त असणं अपेक्षित आहे, पण एवढ्या मोठ्या पी रेशोवर मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायला घाबरेन. तसं म्हटलात तर. इन्कम स्टेटमेंट बघितलात तर रेव्हेन्यू 17% इयर ऑन इयर वाढलाय, दिसतोय चार्टमध्ये. नेट इन्कम 31% एक्सपेक्टेड आहे. सगळ्या गोष्टी वाढल्या. नेट प्रॉफिटचं मार्जिन वाढलं, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. बॅलन्स शीट बघितलात तर नेट इन्कम वाढलाय. कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स हा सुद्धा वाढलेत. खूप छान आहे. मला याचं बॅलन्स शीट अॅन्युअली आवडलं, खरंच मानण्यासारखं आहे. ओके, सो आपण बघितलं कुठलं सेक्टर? आपण बघितलं आता सेक्टर FMCG. त्यातले महत्त्वाचे स्टॉक बघितले. काय बघायचं, इन्व्हेस्टमेंटला कुठले, स्विंगला कुठले, कंपाऊंडिंगला कुठले, काही फक्त घेऊन ठेवावे, लॉंग टर्मला बघावे, ब्लास्ट होतील म्हणून ठेवावे, असे स्टॉक पण बघितले. का? त्याचं कारण, त्याचं प्रोडक्ट, त्याचं टार्गेट एरिया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नीट नोट्स काढा, लक्षात ठेवा. ह्याच्यातला एक स्टॉक जरी प्रत्येकाचा डीप मार्केटमध्ये डीपला घेतलात, सॅटिस्फॅक्शन देतात, एक आनंद तुमच्या चेहऱ्यावर देतात. ओके, पण FMCG आहे, करोडपती होण्याचं स्वप्न, डबल टिबल पैसे होण्याचं स्वप्न आहेत, बघू नका. यातले स्टॉक भरपूर ब्लास्ट करत नाही, लक्षात ठेवा. स्टेबल स्विंग ट्रेडिंग करायचे. FMCG इज क्वाईट अ ग्रेट थिंग, क्वाईट अ ग्रेट. हे असावेत पोर्टफोलिओ बॅलन्स ठेवायला. पुढचं सेक्टर ॲग्रिकल्चर सेक्टर आपण येत्या लेक्चरमध्ये बघू. ओके, चलो.